Hello students, welcome to the next episode of Chronicles of Triumph. आज की हमारी विक्टर नंबर 16, जिसको मुझे खिताब देना चाहिए द चिमनी ऑफ एसएसए. चिमनी ऑफ एसएसए क्यों? इतनी स्वीट आवाज, इतनी धीरी आवाज लेके जब ये लड़की डाउट क्लियरिंग के लिए आती थी, मुझे सच में ऐसा लगता था कि इतनी प्यारी लड़की लेकिन अंदर से इतना ग्रिट, इतनी बड़ी फाइटर, ये निकलेगी, ऐसे रिजल्ट्स लाएगी. सच में उसने हम सबको सरप्राइज कर दिया. उसके एफर्ट्स, उसकी कंसिस्टेंसी, उसका हार्ड वर्क और उसका करेज देखकर एसएसए सल्यूट करता है हमारी आज की विक्टर को, गौरी देशपांडे. आई स्टिल रिमेंबर गौरी का रजिस्टर लेकर जो गौरी खड़े रहती थी डाउट क्लियरिंग के चेंबर के बाहर, एंड शी वाज लाइक, मैम मैंने आज जीएसटी बनाया है, मैम ये प्रॉब्लम आया है, मैम ये आया है. और आज भी उसी आवाज में जो सक्सेस की गूंज है, जो स्ट्रगल्स का हिस्ट्री है, देखने के बाद लगता है कि अगर आप एक बार मन में ठान लो, कुछ भी इम्पॉसिबल नहीं है. Even after completing her MSc, she decided that she has to turn towards banking, and then she finally made it as a banker. So now the next victor for our series is Gauri. I welcome Gauri on behalf of SSA to the studio, Chronicles of Triumph series mein. So Gauri, now the stage is completely yours. Take ahead. Wish you all the very best, bacha. Go ahead now. हॅलो, मी गौरी देशपांडे आणि आता सध्या मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अन असिस्टंट काम करते. ॲक्च्युली खरं तर बँकिंगला येणं, बँकिंगकडे टर्न करणं हा लाईफ चेंजिंग डिसिजन म्हणू शकते मी. म्हणजे तसे खूपदा असे गोष्टी आल्यात की मला माझा पाथ पूर्णपणे बदलावा लागला होता. सगळ्यात आधी ना, जेव्हा एक शाळेत असताना प्रत्येकाचं एक असतं की मला काय बनायचंय, काय बनायचंय. मला काय नाही बनायचं हे माझं डिसाईड झालेलं होतं. मला बँकेत अजिबात जायचं नाहीये. हे एक म्हणजे आता खूप फनी वाटतं हे बोलायला की लहानपणापासून एक असं, मला कॉमर्स साईडला नाही जायचंय. 10वी झाल्यानंतर सुद्धा मला 10वीला 90% होते आणि मग नंतर असं वाटायला लागलं की आर्ट्सकडे एक थोडासा जास्त इंटरेस्ट होता माझा. पण जस्ट बिकॉज ऑफ दॅट 90% मी सायन्सला ॲडमिशन घेतली आणि तिथे गेल्यानंतर ठरलं होतं की नाही, मला डॉक्टर किंवा इंजिनियर नाही व्हायचंय, मला काहीतरी वेगळं करायचं. मग आता वेगळं काय करणार? तर 12वी नंतर कळालं होतं की फॉरेन्सिक सायन्स एक आपल्याकडे सुरू झालंय. 2009 मध्ये ते सुरू झालं होतं आणि माझी 4थी बॅच होती ती. मी 12वी नंतर औरंगाबादला BSc ला ॲडमिशन घेतलं होतं फॉरेन्सिक सायन्सला. त्यानंतर MSc केलं. MSc नंतर जॉब केला आणि 2017 मध्ये MSc झालं होतं. 18 मध्ये पूर्ण वर्षभर मी जॉब करत होते. डिसेंबरमध्ये माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि 19 मध्ये मी बँकिंगला आले. खरं तर बँकिंगचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं, इथून जर्नी सुरू झाली म्हणण्यापेक्षा ना, म्हणजे एक स्ट्रगल सुरू झाला वगैरे असं कधी तर वाटलं नाही. पण जे काही अप्स अँड डाऊन्स होते म्हणा, ते सगळे मी आधीच करून आले होते. तो माझं लाईफ जे एक रिलॅक्स झालं ते खरं तर प्रिपरेशन पासून झालं होतं की प्रिपरेशन मी एन्जॉय करत करत आली आहे. आता माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, ॲक्च्युली 8वी पर्यंत मी औरंगाबादमध्ये होते. 9वीला मी मुंबईला शिफ्ट झाले, 9वी ते 12वी, कारण माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती. तर ट्रीटमेंटसाठी म्हणून आम्ही तिथे गेलो 2007 मध्ये. तिथे गेल्यानंतर परत मी 12वीला माझं औरंगाबादला यायचं माझं ठरलं. आम्ही परत औरंगाबादला आलो. वडील आजारीच होते, डायग्नोसिस मिळत नव्हतं. माझं BSc झालं, MSc झालं. पूर्ण हे 10 वर्ष वडिलांचं आजारपण चालू होतं. त्याच्यातही त्यांचं खूप जास्त मोटिवेशन होतं मला की माझं सगळं विश्व फक्त बाबाच्या भोवती फिरत होतं. माझा MSc झाल्यानंतर सुद्धा माझा जुलैमध्ये रिझल्ट आला, एक इंटरव्ह्यू झाला. त्यांनी मला सिलेक्शनचा मेल केला. आनंद झाला होता की ठीक आहे, इंटर्नशिपला आपलं एंट्री आता आहे. CID ऑफिसमध्ये होतं. पण नंतर काही दिवसांनी कळालं की कन्फर्मेशन नाही आहे, तर तुम्ही नाही येऊ शकत. म्हणजे असं कसं होईल की सिलेक्ट तर आपण झालोय आणि नंतर परत रिजेक्शन पण मिळतं. मग त्यावेळेस पुन्हा बाबांनी सपोर्ट केला आणि माझ्या कॉलेजमधनंच मला विचारलं होतं की तुम्ही ॲज अ प्रोफेसर इकडे येऊ शकता का. तर मग मी तिथून लेक्चररशिप चालू केली. 2 महिने झाले नाहीत तर मला त्याच कंपनीकडनं पुन्हा सुपरवायझर म्हणून याल का म्हणून विचारलं गेलं.
मग मी CID ऑफिसमध्ये जॉईन झाले. तर हा पिरियड होता नोव्हेंबर 2017चा. तिथे जॉईन झाल्यानंतर 1-2 महिने माझे चांगले जातात नाही जातात. डिसेंबरमध्ये अनफॉर्च्युनेटली माझे बाबा गेले. आता तोपर्यंत एक अप्रोच असा होता करिअरकडे घेऊन की पैसा कमवणं हे आपलं एम नाही आहे. फायनान्शियल स्टेबिलिटीचा तेवढा विचार नव्हता केला कधी, की आपल्याला जास्तीत जास्त एक्सपिरियन्स कसा मिळेल, आपण कसं ग्रो होऊ. ते मी लेक्चरशिपमध्ये करत होते. CID ऑफिसमध्ये AMBIS प्रोजेक्ट होता, तिथे काम करत होते. तर तो जो पिरियड होता की नाही, आता वडिलांचा सपोर्ट एक कुठेतरी नाहीये, जरी ते पेशंट होते तरी मॉरल सपोर्ट होता. मग 8 दिवसानंतर माझी एक लॅबमध्ये मी फॉर्म भरलेला होता, त्याची एक्झाम आली होती वडील गेल्याच्या 8 दिवसानंतर. 3ऱ्या दिवशी मी ऑफिसला ऑलरेडी जॉईन झाले होते. तर ती एक्झाम दिली, ती क्रॅक झाली आणि जानेवारी 2018मध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये काम करायला लागले. तिथे काम सुरू झालं. तोपर्यंत चालू होतं की आपली स्टेबिलिटी कुठेतरी, त्यावेळेस ती जाणीव झाली की फायनान्शियल स्टेबिलिटी पण गरजेची आहे आणि बाकी पण गोष्टी येतात की लग्न वगैरे वगैरे. तर त्यातही असं ठरवलं की नाही, आपला आता हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊ देऊ, हा एक्सपिरियन्स घेऊन आपण दुसरीकडे फॉरेन्सिक सायन्समध्ये जॉब करायचा आहे. डिसेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट संपला आणि पुन्हा अशी परिस्थिती आली होती की मी औरंगाबादच्या बाहेर नव्हते जाऊ शकत. कुठेतरी ते रेस्ट्रिक्शन्स होते आणि असं कळालं जानेवारीमध्ये की आपल्या इथे क्लासेस आहेत. खरं तर ही पण एक गोष्ट आहे की वुमेन्सना आपल्याला मिळत राहतात लाईफमध्ये कायम. ते आपल्याला समजायला पाहिजेत की अल्केमिस्ट बुक हे मी म्हणजे प्रत्येकालाच सजेस्ट करत राहते की ते आपण वाचून ते आपण फॉलो करायला पाहिजे आणि वुमेन्स आपल्याला ते समजायला पाहिजे. ॲक्च्युली मी CID ऑफिसमध्ये असताना, जसं की माझं फॉरेन्सिक सायन्स बॅकग्राऊंड आहे, आपलं विक्टर 1 शुभम पहाडे ते माझे सिनियर होते आणि त्यांच्याशी जेव्हा माझी भेट झाली होती लेक्चरशिपच्या दरम्यान CID ऑफिसला असताना, की मी बँकिंग करतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं. तेव्हाच खरं तर असं वाटलं होतं की काय म्हणजे बँकिंगमध्ये का बरं जायचं आहे असं तसं. शेवटी मलाही तिथेच यावं लागलं फिरून फिरून आणि मग हे तर ठरलं होतं की मी शुभम सरांकडेच येणार आहे आणि झालं. मी जानेवारीमध्ये एका रात्रीत म्हणजे तो असं डिसिजन घेतला की नाही, आता आपल्याला असं काहीतरी करायचं की आपल्याला जॉब मिळाला पाहिजे, कारण फॉरेन्सिकमध्ये तशा वॅकन्सीज नव्हत्या आणि बस तो एक डिसिजन माझ्या रिस्कवरती मी घेतला होता. काहीच आयडिया नव्हती, म्हणजे प्रिपरेशन कसं करा, म्हणजे फक्त एवढं माहिती होतं की काहीतरी कॉन्ट असतं आणि कॉन्ट आल्यावर इंग्लिशबद्दल थोडंफार माहिती होतं. GK वगैरेचं मला काहीच आयडिया नव्हती. मी जस्ट आले, म्हणले ठीक आहे, इथे एक्झाम दिली, एक्झाम तुम्ही क्रॅक करता, तुम्हाला जॉब मिळतं आणि बस मी फेब्रुवारीच्या बॅचमध्ये जॉईन झाले. तिथे जॉईन झाल्यावरती पण पहिल्या दिवशी मला मॅमचं वाक्य आठवत आहे की बँकिंग हा तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे किंवा नीड असली पाहिजे. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. इंटरेस्ट असो नसो, तो जर का तुमची नीड असेल तर तुम्हाला तो क्रिएट करावा लागणार आहे. आणि कॉन्टमध्ये असं नाही आहे की मी खूप हुशार होते, पण त्या सब्जेक्ट्समध्ये माझा इंटरेस्ट होता लहानपणापासूनच. पण असंही नाही आहे, मी शाळेत असताना मला आठवत आहे मी मॅथ्समध्ये पण फेल झाली होते आणि इंग्लिशमध्ये पण फेल झाले होते आणि कुठेतरी मध्ये माझं पूर्ण मराठी मीडियम होतं. मुंबईला असताना ही गोष्ट फार मला बोलली जायची की ही औरंगाबादकडनं आली आहे आणि हिला इंग्लिश वगैरे येत नाही का, ही बोलत नाही. आणि मला असं सांगितलं जायचं की तुला इंग्लिश येत नाहीये, तू इम्प्रूव्ह कर, म्हणजे तू शिकून घे, किंवा याबद्दल मला असं बोललं जायचं. पण हे कधी माहीत नव्हतं की आपली इंग्लिश पण आहे बाबा, ठीक आहे, ॲव्हरेज आहे. इथे आल्यानंतर तो एक खूप मोठा फरक होता की ज्यावेळेस मी समरी रायटिंग वगैरे जेव्हा मॅमला दाखवली तेव्हा मॅम म्हणाल्या, बच्चा आप कौन से स्कूल से हो, आपकी इंग्लिश तो बहुत अच्छी है, आप बस थोड़ा अब इसको छोड़ो मत. म्हणजे हा जो जस्ट एक वाक्य फक्त बदललं होतं की तुला इंग्लिश येत नाहीये, सो तू शिकून घे आणि तू तयारी कर, तुला गरज आहे, हे असं बोलणं तेही चांगल्यासाठीच मला सांगत होते. पण मॅमचं जे म्हणणं होतं की तुम्ही आता है, जस्ट तुम्ही अभी इम्प्रूव्ह करना है, ही गोष्ट खूप महत्वाची होती. आणि या सगळ्या वेळामध्ये म्हणजे माझं पूर्ण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी एक ऑब्झर्वर म्हणून राहिले होते, मी एक लिसनर बनले होते की माझे सगळे प्रोफेसर्स कसं बोलतात वगैरे. त्यामुळे इंग्लिशची जर्नी बस तिथे तो मॅमनी जो कॉन्फिडन्स मला दिला तिथून ती खरी सुरू झाली. आणि मग आम्ही बॅच जॉईन केल्यानंतर मग ग्रुप मिळाला, ग्रुप स्टडी आमची सुरू झाली होती. त्याच्यामध्ये मग आम्ही इंग्लिशचं प्रिपरेशन जे होतं ते मॅम सांगायच्या की GST बनवा,
मग सुरुवात समरी रायटिंग पासून केली होती. मग GST बनवले. त्यानंतर वोकॅब आम्ही करायचो ग्रुपमध्ये. त्यातही टार्गेट्स असायचे की आपल्याला मूवी ऑफ द मंथ पाहिजे आहे, असं पाहिजे आहे. असे छोटे 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 टार्गेट्स आम्ही सेट करून घेतले होते आणि कंटिन्युअसली सगळेजण प्रत्येकाला मोटिवेट करत राहत होते आणि त्याच्यामध्ये मग इंग्लिशचं वोकॅब पण इम्प्रूव्ह होत चाललं होतं. नंतर आलं कॉन्टमध्ये माझं पाढे सोडलं तर बाकी तसं ठीक होतं, पण मला पाढे अजिबात पाठ नव्हतं. मला फोबिया होता त्याचा, जो की म्हणजे 7-8 दिवसामध्ये तो क्लिअर झाला होता माझा पहिल्याच दिवसामध्ये. की जसं की पहिल्या 15 दिवसामध्ये सर कॉन्टचं बेसिक घेतात, तिथेच ते सगळं शमलं होतं. ते की पहिल्या दिवशी तर म्हणजे एकदम अवघड सम्स दिले होते सरांनी करायला. मग काही जण होते माझ्यासोबत आलेले जे की एक डेमो लेक्चर्स करायला येतात. त्यातले अर्धे लोक नंतर दिसत नाहीत, खूप जण, की त्यांना असं वाटतं की नाही खूप अवघड आहे. तिथे ती एक गोष्ट होती की नाही, आता माझं डिसिजन झालंय ना की मला बँकिंग करायचं आहे, तर तिथे ते पेशन्स दाखवले पाहिजेत की थोडं आपण अजून ट्राय केलं तर आपल्याला जमू शकतं. हा एक स्वतःवरचा पण विश्वास. आणि माझ्या नशिबाने मला आजूबाजूला लोक पण इतकी चांगली मिळाली की ते पण तेवढंच जास्त मोटिवेट करत होते. सो ते प्रिपरेशन पण मग माझं सुरू झालं. आणि LR पण माझं ॲव्हरेज होतं. अड्डाच्या मिनी मॉक्स मी देत होते, त्याच्यामध्ये बॅच सुरू असतानाच ती प्रॅक्टिस केल्यामुळे कसं झालं की जेव्हा बॅच संपली तर तेव्हा एक बेस रेडी झाला होता माझा कुठेतरी. की आणि सर पण नेहमी सांगायचे की कॉन्टचं जर का जेव्हा कॉन्ट आणि LRचे जेव्हा पझल्स आणि DI स्टार्ट होऊन जातात त्यावेळेस तिकडे खूप लोड वाढतो, तर त्यामुळे तुम्ही आधी इंग्लिशसाठी जास्त वेळ द्या. सो ते खूप महत्त्वाचं होतं. मला आठवतं मॅम मला सांगायच्या प्रियंका मॅमकडे जायला मला मॅमने सांगितलं होतं. आणि मी सकाळी पूर्ण 2-3 तासाचे जे माझं इंग्लिश असायचं, रीडिंग, GST आणि 2 RC असं सगळं मी घेऊन प्रियंका मॅमला भेटायला जायचे. बॅच चालू होण्याच्या अगोदर मी त्यांना भेटून मग 11 वाजताची बॅच करायची, 3:30 पर्यंत बॅच आणि नंतर मग ग्रुप स्टडी आणि नंतर पुन्हा मग इंडिव्हिज्युअल स्टडी असायचा. असं एक साधारण शेड्यूल होतं माझं. तर बॅच संपल्यानंतर पण एका मोमेंटला आमचा ग्रुप मग कुठेतरी स्प्लिट झाला होता की ज्यांचे रिझल्ट्स होते, पूनमचा रिझल्ट होता, FCIचा रिझल्ट होता, मग आम्ही GK साठी मग थोडीशी स्प्लिट झालो होतो. मग आम्ही रीडिंग जॉईन केली होती आणि तिथून खरं तर ती ग्रुपमधून तुम्ही जेव्हा अभ्यासासाठी जेव्हा बाजूला होतात त्यावेळेस ते जास्त इम्पॉर्टन्स कळतं, पण मॉरल सपोर्ट मला खूप मिळत होता तिथे. मग SBI PO प्री दिला, तो निघाला नव्हता. पहिला पेपर माझा SBI PO प्री होता 2019चा. नंतर क्लर्क होता, SBI क्लर्क प्री निघाली होती. तर मग टेन्शन येऊन गेलं की आपलं GK म्हणावं तसं प्रिपेअर्ड नाही आहे. तरी पण बेस्ट द्यायचा प्रयत्न केला, मेन्स निघाली नाही. दरम्यान मला कृष्णा तोंडारेची ओळख करून दिली होती शुभम सरांनी कॉन्टसाठी. आणि मग आम्ही दोघं जण आधी कॉन्ट प्रिपेअर करायचं म्हणून भेटलो आणि नंतर हळूहळू आम्ही GK आणि टेस्टचं अनालिसिस पण करायला लागलो. टेस्टच्या अनालिसिसमध्ये पण जसं सर नेहमी म्हणतात की रॉंग क्वेश्चन्स, मग स्किप्ट आणि नंतर करेक्ट आलेले क्वेश्चन्स, मग याच सिक्वेन्सने आमचं अनालिसिस चालायचं. अनालिसिसला जास्तीत जास्त वेळ द्यायचो आम्ही की प्रत्येक क्वेश्चनला किती टाइम लागला आहे, की क्वेश्चन सिलेक्शन कसं आहे, आपला सिक्वेन्स कसा होता क्वेश्चन्सचा, हे सगळं आमचं डिस्कस व्हायचं. आणि कृष्णा नवीन होता आणि माझी बॅच आधीच झालेली होती, तो एकदमच प्रेशर होता. त्याचा LIC असिस्टंटचा पण रिझल्ट आहे आणि तो LICला आता त्यांनी जॉईन केलाय. तर तिथे त्याची स्पीड आणि माझी स्पीड म्हणजे थोडा फरक होता. आम्ही नेहमी एकमेकांना मॅच करायचा प्रयत्न करायचो आणि असं करत करत आमचा SBI IBPS क्लर्कची प्री निघाली होती, IBPS PO प्री निघाली होती. दरम्यान त्याच्या आधी आमचे RRB प्री दोघांचीही निघालेली नव्हती, तेव्हा आम्ही अभ्यास करत नव्हतो सोबत. तर तेव्हा असं नाही वाटलं की आपला ESICचा प्री गेलाय, RRBचे दोन्ही प्री गेले होते, EPFO असिस्टंटचा दिला होता, त्याची पण प्री गेलेली होती, की आपले प्री नाही निघत आहेत. मग तर हा एक फोकस क्लिअर होता की आपल्याला प्रीवरती काम करायला पाहिजे, आपल्याला आपल्या स्पीडवरती काम करायला पाहिजे, जेवढं आपण ॲक्युरेसीकडे लक्ष देतोय. तर मग तिथे ते एक समजलं होतं. आणि फक्त ॲक्युरेसीवरती माझा IBPS क्लर्क आणि POचा प्री निघाला होता. जेवढे अटेम्प्ट्स होते तेवढाच कट ऑफ होता, पण मला ग्रेस मिळून मार्क्स जास्त आले होते. सो ती प्री निघाली. नंतर आम्ही मेन्सचं प्रिपरेशन केलं, GK पण. मग GK आम्ही कोपरा गँग जी आहे आमची, तिथे आम्ही सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही ट्राय केलेल्या होत्या.
म्हणजे आम्ही आधी लिहून काढायचो, आम्ही व्हिडिओज ट्राय केले, आम्ही PDF ट्राय केल्या. असं करत करत आम्ही एका मेथडवरती येऊन बसलो होतो की अड्डाचे मंथली आम्ही करायचो आणि ते झाल्यानंतर मग व्हिडिओज बघायचो. ते आम्ही एकमेकांना आम्ही क्वेश्चन आन्सर करायचो. माझा आणि कृष्णाचा एक मेन्सपर्यंत आमचं चालू होतं. माझा पहिला मेन्स SBI क्लर्क होता, दुसरा आता IBPS PO मेन्स. त्यावेळेस असं वाटलं होतं की ज्या आपल्या SBIला चुका झाल्या होत्या तशा आता नाही व्हायला पाहिजे. आता डिस्क्रिप्टिव्ह पण आहे, मग कसं करणार. मी 2 दिवस आधी मग मॅमकडे गेले आणि मॅमनी जो मला कॉन्फिडन्स दिला होता तेव्हा की कुछ नहीं होता है, बस एन्जॉय करना, मग अपना 100% देना. आणि त्या दिवशी तो माझा पहिला पेपर होता लाईफचा की मेन्सचा पेपर पूर्ण वेळ मी लिटरली एन्जॉय करत होते. म्हणजे काय असं क्वेश्चन येतोय, आपण सॉल्व्ह करतोय, निघतोय. असं अजिबात डोक्यात नव्हतं माझ्या की मला आता हा क्लिअर करायचाच आहे, कारण की मग तसं तेवढं प्रेशर आपल्यावरती येऊन जातं कुठेतरी आणि मग त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो मी पूर्ण एका सेक्शनचा दुसऱ्या सेक्शनवर परिणाम होईल तर असं पण अजिबात झालं नव्हतं आणि अजिबात पॅनिक न होता तो माझा पूर्ण पेपर झाला आणि लकीली तो पेपर त्याचा माझा रिझल्टही आला होता. मी पण शॉक्ड होते की आपला मेन्स निघाला, ओके ठीक आहे, आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि त्याच वेळेस मग क्लर्क मेन्स पण होता. मग खूप जणांचं असं म्हणणं होतं की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनमध्ये जास्त वेळ नाही घालवायचा, हे नाही करायचं. पण SSA मध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पण खूप छान घेतलं जातं. मग तिथे मला अजून एक नवीन ग्रुप मिळाला होता. याच दरम्यान कृष्णा ज्याच्यासोबत मी अभ्यास करत होते त्याचं LICचं जॉईनिंग येऊन गेलं आणि मग मी इंटरव्ह्यूच्या ग्रुपसाठी एका मोठ्या ग्रुपमध्ये जॉईन झाले होते. आणि तिथे इंटरव्ह्यूचं करता करता नंतर एकीकडे क्लर्क मेन्सचं पण चालू होतं. तोही पेपर असाच म्हणजे नथिंग टू लूज अप्रोचनी द्यायचा प्रयत्न केला होता आणि तोही तसाच गेला. नशिबाने तो पण रिझल्ट आला आणि त्यानंतर जो इंटरव्ह्यू झाला होता माझा तो कुठेतरी एक्सपेक्टेड होता मला की POचा यायला हवा अशी इच्छा होती, पण मी प्रिपेअर्ड होते. कायम मला एक म्हणजे वाक्य नेहमी आठवतं की प्रिपेअर्ड फॉर दी वर्स्ट, होप फॉर दी बेस्ट. या गोष्टीवरती सगळं सुरू होतं. ठीक आहे, POचा नाही आला, क्लर्कचा तरी आलाय. आपण अजून RBIची प्री झालेली आहे क्लिअर, RBIची मेन्स बाकी आहे, SBIची मेन्स बाकी आहे, SBI क्लर्कची. त्याचं प्रिपरेशन लॉकडाऊनमध्ये सुरू होतं. आता लॉकडाऊनमधला जो काळ होता तो एकट्याने घरी अभ्यास करण्याचा तो एक मोठा पिरियड होता. ते पहिला 1 महिना सगळेजण आपापला अभ्यास करत होते. 1 महिन्यानंतर रिअलाइज झालं की नाही, आता आपण GKचं डिस्कशन सुरू करायला पाहिजे, कारण RBIच्या वेळेस आपली गोंधळ नको व्हायला. ॲटलिस्ट 4 ते 5 महिन्याचं तरी आपल्याला चांगलं आलं पाहिजे. मग माझा ग्रुप होता पूर्ण, धनंजय लटपटे, जीवन देशमाने, स्वप्नील अंडोले आणि राधा, असं आम्ही 5 जणांनी लॉकडाऊनमध्ये फोनवरती डिस्कशन करायचा प्रयत्न केला. सुरुवातीला असं वाटलं होतं की आपण आता दूर दूर आहोत तर मग आता होईल की नाही, म्हणजे कसं डिस्कशन होईल वगैरे, पण तेही काहीच नाही. अगदी पहिल्या दिवसापासूनच आमचं डिस्कशन हे व्यवस्थित सुरू होतं की प्रत्येकाने पहिल्यांदा वाचून घ्यायचं, एकाने क्वेश्चन विचारायचे आणि 1 बाय 1 आन्सर द्यायचे. तो पिरियड खूप महत्त्वाचा होता की घरात असताना, आणि तेव्हा ग्रुपचं खरं महत्त्व पण कळतं की ELC मध्ये जेव्हा आम्ही अभ्यास करायचो प्रत्येक जण समोर असायचो, कोणी ना कोणीतरी मोटिवेट करायचं. पण आपापल्या घरामध्ये इतका लॉंग ड्युरेशनसाठी तुम्ही घरात बसून आहात, तेवढा 1 तास संध्याकाळचा असायचा आमचा डिस्कशनचा. त्यावरून एक स्वतःमध्ये तो पेशन्स बिल्ड करण्याचा प्रत्येकजण एकमेकांना मोटिवेट करत होता आणि तो काळ पूर्ण पार पडला. नंतर आमची SBI क्लर्कची मेन्स झाली, RBIची पण झाली, दोन्ही क्लिअर झाल्यात. SBIचं मला जॉईन नाही करता आलं. खरं तर ती जी मोमेंट होती ती फार वाईट म्हणावी लागेल मला, कारण अख्ख्या जर्नीमध्ये फेलियर्स पण आलेत. प्रत्येक म्हणजे फेलियर जरी आलं किंवा एखादी एक्झाम क्रॅक जरी झाली तरी असं नाही कधी वाटलं की प्रत्येक गोष्ट मोटिवेटिंगच आहे असं बघत होते मी त्याला, की फेलियर्स आलं तर आपल्या चुका काय झाल्यात त्या आपल्याला कळतात, त्याचं अनालिसिस करून पुढे त्या टाळायच्या आहेत. आणि जर का सक्सेस मिळत आहे तर आपल्याला पुढची स्टेप काय आहे, त्याच्यासाठी अजून आपल्याला काय तयारी करायची आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. पण वर्स्ट केस अशी होती की SBI मध्ये काही कारणामुळे मला ते जॉईन नाही करता आलं आणि हे लास्ट मोमेंटला कळलं होतं की आपलं सिलेक्शन होतं आणि काही कारणांमुळे आपण नाही जॉईन करू शकत आहोत. तर ते फार एक कुठेतरी लागून गेलं मला मनाला. तर बाकी एव्हरीथिंग इज गुड.
आणि युनियन बँकमध्ये मी सध्या आता काम करते. तिथे पण मला खूप जास्त सपोर्ट मिळतोय आणि आता RBIचा मी DV पण करून आली आहे. सो होपफुली तो येईल असं वाटतंय. लेट्स सी. आणि पूर्ण जर्नीमध्ये माझ्यासोबत जसं की शुभम सस अकॅडमीमध्ये माझं सगळं पूर्ण टीम SSA सोबत होती, ग्रुप स्टडीचा ग्रुप होता सोबत. याशिवाय अजून काही व्यक्ती ज्या होत्या ज्यांचा मला त्यांचा सपोर्टला कुठेच तोड नाही आहे, ते म्हणजे माझी आईचा सपोर्ट खूप होता. आणि याशिवाय माझ्या अजून एका मैत्रिणीचं नाव मी मेन्शन करेन की प्रियंका मोरे म्हणून. खरं तर ॲडमिशन घ्यायला सुद्धा मला असं वाटत होतं काही गोष्टींमुळे मला ॲडमिशन घेता येत नव्हतं. म्हणलं ठीक आहे, मी नेक्स्ट बॅच जॉईन करते, तोपर्यंत सेल्फ प्रिपेअर करते. तिने मला फोर्स करून ती बॅच जॉईन करायला मदत केली होती. आणि या व्यतिरिक्त माझ्या पूर्ण फॅमिलीला पण मी खूप थँक्स म्हणेन की या जर्नीमध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला. बाकी असं स्ट्रगल वगैरे कधी वाटला नाही आहे मला, असं मी म्हणते. आणि याचं कारणही असं आहे की जर्नी एन्जॉय करण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आहे मी. की दिवस आपल्याला जो सुरू करायचा असतो सकाळी, एका दिवसाचं टार्गेट असतं की आजचा दिवस आपल्याला चांगला घालवता आला पाहिजे. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला माहीत पाहिजे की माझं आज एवढे कामं ठरलेले होते आणि एवढे माझे झालेले आहेत. जे नाही झाले ते मला उद्या कुठे ॲडजस्ट करायचे हे कळलं पाहिजे. आणि असं एक दिवस जेव्हा आपण जातो ना, तेव्हा एक पेशन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि जसं आपण एन्जॉय करतो तर तो स्ट्रगल नाही वाटत. आणि हेच मी खरं तर फातिमा मॅमकडनं आणि शुभम सरांकडनं शिकली आहे. Okay, so I would just tell something about गौरी कि one day at a time कैसे लिया जाता है कि आज का दिन है ना, मुझे आज मेरा 100% देना है. और इसी वजह से गौरी ने अपनी पूरी जर्नी के स्ट्रगल को एंजॉयमेंट में ट्रांसफॉर्म कर के दिखा दिया है स्टूडेंट्स. तो अगर आप वन डे एट अ टाइम लो, अभी करंट मोमेंट में जियो, तो स्ट्रगल दिखता ही कहाँ है, एंजॉयमेंट बन जाता है गौरी की तरह. So we all are proud of you, Gauri. Wish you all the very best for your future and hope to see you at a big position in RBI. Thank you so much for coming down. God bless you always, bacha. Take care.